गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण शब्दाची सातवी जात म्हणजे उभयान्वयी अव्यय बघणार आहोत. आता मित्रांनो, मी तुम्हाला ह्याच्या आधी 2-3 वेळा सांगितलं उभय. उभय म्हणजे दोन. उभय म्हणजे दोन, दोन्ही, दोन प्रकारे. समजलं? जे उभयचर प्राणी असतात ते जमिनीवरही चालतात, जगतात आणि पाण्यातही जगतात, म्हणून त्यांना उभयचर म्हणतात. उभय म्हणजे दोन्ही प्रकारे, दोन्ही ठिकाणी जगणारे. तसंच उभयान्वयी अव्यय म्हणजे काय असतं? उभय प्लस अन्वय ही याची ऍक्च्युअल फोड आहे उभयान्वयीची. उभय म्हणजे काय? उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध. तर मित्रांनो, दोन वाक्यांचा संबंध किंवा दोन वाक्यांना जोडणारे जे शब्द असतात, दोन वाक्यांना जोडणारे किंवा दोन वाक्यांचा संबंध दाखवणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. शब्द हे बघा, जे विकारी जाती आहेत, विकारी जातीमध्ये 4 प्रकार. आपण आता तिसरा प्रकार शिकतोय. पहिला आपण शिकलोय क्रियाविशेषण अव्यय. बघा मित्रांनो, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द क्रियाविशेषण आणि क्रियेबद्दल विशेष माहिती सांगून लिंगवचन विभक्तीनुसार न बदलणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दांचा शब्दांशी संबंध जोडताना, शब्दालाच जोडून येणारे शब्द, शब्दाला जे शब्द जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. आणि आता उभयान्वयी अव्यय, दोन शब्दांना जोडताना, दोन शब्दांचा संबंध दाखवताना जे शब्द वापरले जातात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभयान्वयी अव्यय वाक्य दोन प्रकार, हे एक वाक्य असतं आणि हे एक वाक्य असतं आणि मध्ये जो शब्द येतो तो उभयान्वयी अव्यय असतो. उभयान्वयी अव्यय कोणत्या शब्दाला जोडून येत नाही, काही नाही, तो सेपरेट त्याचा तो येतो. फक्त ह्या वाक्याला आणि ह्या वाक्याला तो जोडण्याचं काम करतो. आता मित्रांनो, तो जेव्हा दोन वाक्याला जोडण्याचं काम करतो ना, तेव्हा तो काय करतो? प्रत्येक वेळी फक्त असं नाही की हे वाक्य प्लस हे वाक्य. जसं की राम माझा भाऊ आहे. बघा, राम माझा भाऊ आहे आणि तो हुशार आहे. राम माझा भाऊ आहे आणि तो हुशार आहे. तर इथं आणि जो शब्द आलाय त्याने दोन वाक्यांना जोडले. समजलं? राम माझा भाऊ आहे हे वाक्य आणि तो हुशार आहे हे वाक्य, अशा दोन वाक्यांना आणि या शब्दाने जोडले, म्हणून आणि हा शब्द काय करतोय? उभयान्वयी अव्यय ठरतो या ठिकाणी. समजलं? अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते उभयान्वयी अव्यय आहे. आता उभयान्वयी अव्ययाचे मित्रांनो दोन मुख्य प्रकार पडतात, प्रमुख दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रधानत्व सूचक. बघा, पहिला प्रकार आहे प्रधानत्व सूचक आणि दुसरा आहे गौणत्व सूचक. गौणत्व सूचक. बघा, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. मित्रांनो, आता प्रधानत्व सूचक मध्ये कसं असतं मित्रांनो, जेव्हा वाक्यामध्ये दोन वाक्य आलेत, वाक्यामध्ये जेव्हा ते जोडलेला शब्द असतो, तुम्हाला मी सांगितलं इकडे एक वाक्य असतं, इकडे एक वाक्य असतं, मध्ये जो असतो तो उभयान्वयी अव्यय असतो. तर हेही वाक्य महत्वाचं आहे आणि हे पण वाक्य महत्वाचं आहे. बघा, हे पण वाक्य महत्वाचं आहे, हे पण वाक्य महत्वाचं आहे. जेव्हा असं असतं म्हणजे हे पण वाक्य प्रधान आणि हे पण वाक्य प्रधान, अशी सगळे वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे असतात. त्यामध्ये कसं असतं की बाबा, एखाद्या वेळेस हे वाक्य जे असतं, ह्या वाक्यामध्ये मी एखादी गोष्ट समजा सुचवली, जसं की मी असं म्हणलं, तू आणि मी फिरायला जाऊ. आता इथं बघा, तू आणि मी हे दोन प्रकारचे वाक्य जोडले, तू आणि मी हे दोन प्रकारचे शब्द जोडले. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे पण महत्वाचं आहे आणि हे पण महत्वाचं आहे, म्हणून ह्यांना जो शब्द जोडतोय तो कशामध्ये येतोय? हे जर वाक्य परीक्षेला आलं, तू आणि मी फिरायला जाऊ, हे कोणत्या प्रकारचं वाक्य? मित्रांनो, मी आधीच सांगितलंय की प्रधान हे पण महत्वाचं आहे आणि हे पण महत्वाचं आहे. दोन्ही जेव्हा महत्वाचे वाटतात तेव्हा ते प्रधानत्व सूचक. हे पण प्रधान आहे, हे पण प्रधान आहे. प्रधान वाक्य म्हणजे महत्वाचं वाक्य. ठीक आहे. प्रधानत्व सूचक म्हणजे महत्वाचं. तर प्रधानत्व सूचक मध्ये कसं असतं, पहिलंही वाक्य प्रधान असतं आणि येणारंही वाक्य प्रधान असतं. अशा ठिकाणचे जे वाक्य असतात, अशा प्रकारचे जे वाक्य असतात ते
प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे वाक्य असतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रधानत्व सूचक आहे का गौणत्व सूचक आहे हे तुम्हाला हळूहळू चॅप्टर जसं शिकवणं होईल तसं समजेल. फक्त एक बेसिक सुरुवात म्हणून एवढं लक्षात ठेवा की दोन्ही वाक्य प्रधान असले की ते प्रधानत्व सूचक असतं. आता गौणत्व सूचक म्हणजे काय बघा. गौणत्व सूचक म्हणजे पहिलं वाक्य प्लस म्हणजे प्रधान आणि दुसरं वाक्य निगेटिव्ह म्हणजे धनादेव असं समजून घ्या. पहिलं वाक्य प्रधान, दुसरं वाक्य गौण, महत्वाचं नाही जास्त. पहिलं वाक्य महत्वाचं, दुसरं महत्वाचं नाही, अशा प्रकारचे जे वाक्य असतात ते गौणत्व सूचक मध्ये येतात. पहिलं वाक्य महत्वाचं, दुसरं वाक्य महत्वाचं नाही, अशा प्रकारचे जे आहे ते गौणत्व सूचक. आणि प्रधानत्व सूचक म्हणजे काय, पहिलंही महत्वाचं आणि दुसरंही महत्वाचं असे प्रधानत्व सूचक. गौणत्व सूचक मध्ये असं पण होतं पहिलंही महत्वाचं नाही आणि दुसरंही महत्वाचं नाही, दोन्ही ऋण ऋण. पहिलंही महत्वाचं नाही, दुसरंही महत्वाचं नाही, ते गौणत्व सूचक मध्ये. हे फक्त लक्षात ठेवा, ह्याच्यावर परीक्षेला जास्त प्रश्न येतही नाही. फक्त एक माहित असं प्रधानत्व सूचक वाक्य म्हणजे काय आणि गौणत्व सूचक वाक्य म्हणजे काय. आता बघा प्रधानत्व सूचक जे आहेत, प्रधान सूचक आणि गौणत्व सूचक ह्याचे काही उपप्रकार आहेत. आता प्रधानत्व सूचकचे उपप्रकार मित्रांनो 4 आहेत. किती आहेत? प्रधानत्व सूचकचे 4 आणि गौणत्व सूचकचे पण 4 प्रकार आहेत. असे एकूण 8 प्रकार आहेत. याचे 4 उपप्रकार आणि ह्याचे सुद्धा 4 उपप्रकार. मित्रांनो हे 8ही प्रकार परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्या 8ही प्रकारावर प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण काय करू, प्रधानत्व सूचकचे महत्त्वाचे 4 उपप्रकार बघू. मित्रांनो आता प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे हे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय, विकल्प बोधक उभयान्वी अव्यय, न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय आणि परिणाम बोधक उभयान्वी अव्यय. ह्याच्या अगोदर आपण परिमाण बघितले. परिमाण म्हणजे मोजण्याचे एकक. ह्याच्या अगोदर जे प्रकार होते ती परिमाण होते, हे परिणाम आहे. परिणाम म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा परिणाम. आपण म्हणतो वाईट परिणाम, चांगला परिणाम, तर हे परिणाम बोधक आहे. ह्याच्या अगोदर क्रिया विशेषणाचा होता तो परिमाण बोधक होता, विशेषणाचा होता तो पण परिमाण बोधक होता. आता हे परिमाण बोधक, न्यूनत्व बोधक, विकल्प बोधक आणि समुच्चय बोधक हे 4 प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे प्रकार आहेत. आता मित्रांनो कसे ओळखायचे बघा. त्यांनी काय केलं पुस्तकात, समुच्चय बोधक म्हणजे 2 वाक्य जोडताना जर आणि, व, अन, नि, शिवाय यांसारखे वाक्य आले, यांसारख्या शब्दांनी जर 2 वाक्य जोडले तर ते समुच्चय बोधक असतात. त्यानंतर अथवा, वा, की, किंवा, नाही तर यांसारख्या शब्दांनी जर 2 वाक्य जोडले तर ते विकल्प बोधक असतात. त्यानंतर न्यूनत्व बोधक पण, परंतु, परी, बाकी यांसारखे शब्द जर आले, यांसारख्या शब्दांनी जर 2 वाक्य जोडले तर ते न्यूनत्व बोधक असतात. म्हणून, सबब, तस्मात, तेव्हा यांसारख्या शब्दांनी जर 2 वाक्य जोडले तर ते परिणाम बोधक वाक्य असतात. आता मित्रांनो हे शब्द जर तुमच्या लक्षात राहिले तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर काहींच्या लक्षात ही गोष्ट येत नसेल तर वाक्यावरून कसं ओळखायचं की ते वाक्य समुच्चय आहे, विकल्प आहे का, न्यूनत्व आहे का, परिणाम आहे. तर तुम्हाला आता हे जर लक्षात राहत नसेल, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पण जर लक्षात राहत नसेल तर मग तुम्हाला ह्या 4हीच्या व्याख्या माहित पाहिजे की नक्की समुच्चय म्हणजे काय, विकल्प म्हणजे काय, न्यूनत्व म्हणजे काय आणि परिणाम म्हणजे काय. बघा आता नीट समजून घ्या. समुच्चय म्हणजे काय, एक वाक्य मी बोललो, पहिलं वाक्य जेव्हा मी बोलतो त्यानंतर मी आणि, व, अन, नि, शिवाय यांसारखा शब्द जोडण्यासाठी टाकतो आणि दुसरं वाक्य बोलतो. बघा पहिलं वाक्य मी बोलतो आणि, अन, व, शिवाय यांसारखं वाक्य जोडण्यासाठी टाकतो आणि त्यानंतर दुसरं वाक्य बोलतो. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की बाबा पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्यानं भर टाकली, काय केलंय, भर टाकली म्हणजे काहीतरी वाढवले. पहिलं वाक्य नॉर्मल होतं, पहिलं वाक्य असं होतं, पण जेव्हा दुसरं वाक्य आलं तेव्हा त्याच्यात ती भर झाली. असं जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा समजून जा की ते समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय असतं. आता उदाहरण बघा. उदाहरणात मी जर असं म्हणलं, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तुमच्या लक्षात काय आलं की विजा चमकू लागले हे वाक्य मी बोललो, त्यानंतर आणि हा शब्द मी जोडण्यासाठी घेतला आणि पुढच्या वाक्यात मी काय केलं, भर टाकली. पहिलं फक्त विजा चमकत होत्या, आता पावसाला पण सुरुवात झाली. याचा अर्थ मी काय केलं, वाक्य भरलंय.
जेव्हा तुम्हाला असं दिसेल की वाक्यामध्ये पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्यानं भर टाकली, पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्यानं भर टाकली, दुसऱ्या वाक्यानं पहिल्या वाक्याला वाढवले, असं जेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये आणि व अन नी शिवाय यांसारखे शब्द आहेत जोडण्यासाठी, तेव्हा ते वाक्य समुच्चय बोधक उभयआन्वी अव्ययाचं असतं. काहीच अवघड नाही. समुच्चय म्हणजे साठा. समुच्चय म्हणजे साठा. एका वाक्याने दुसऱ्या वाक्याचा साठा वाढवलाय, बाकी काहीच नाही. बघा ह्यासारखे उदाहरण अजून बघा. 10 नी 5 किती? 10 नी 5. बघा 10 नी 5. नी या शब्दाने काय केले? पहिले 10च होते, त्यात अजून 5 वाढवले. 10 नी 5 किती? ठीक आहे. त्यानंतर अन, मी अन राम दोघे भाऊ आहोत. मी अन राम दोघे भाऊ आहोत. आता मला सांगा, हे मी घेतले, त्यानंतर अन हा शब्द घेतलाय आणि राम दोघे भाऊ आहोत. आता मला सांगा, पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्यात वाढ केली का नाही? अगोदर मी एकटाच होतो, त्यानंतर राम दोघं मिळालं आणि मग भाऊ झालं, बरोबर? तर पहिल्या वाक्याच्या मध्ये दुसऱ्या वाक्याने येऊन जर वाढ केली तर ते समुच्चय केला असं म्हणू आपण, साठा केलाय असं म्हणू. म्हणून ते शब्द समुच्चय बोधक उभयआन्वी अव्ययाचे असतात. समजलं? त्यानंतर विकल्प बोधक. आता विकल्प म्हणजे काय? तुमच्याकडे दोनच पर्याय ठेवलेले असतात, 2 किंवा 3 पर्याय किंवा काही असो, त्यापैकी तुम्हाला एकच निवडायचं. जेव्हा असं, आता मी जर तुम्हाला बोललो मित्रांनो, ह्या वयात कसं असतं, ह्या वयामध्ये आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी असतं नोकरी. प्रत्येकासाठी नोकरी किंवा बिझनेस किंवा पैसा काही म्हणा, ह्या वयात ही गोष्ट महत्त्वाची असते. पण ह्याच वयात आपल्याला दुसरी एक गोष्ट महत्त्वाची वाटणारी छोकरी. बरोबर मित्रांनो? आपल्याला ह्या वयामध्ये नोकरी आणि छोकरी या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. आपल्याला मुलीला पण सोडू वाटत नाही आणि नोकरी पण करायची असते. पण कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो, असं तुरळक केसेस आहेत की एखाद्या मुलानं गर्लफ्रेंड सोबत राहून पोस्ट काढली, नोकरी मिळवली. पण रेअर केस मध्ये असतं, जास्तीत जास्त जर तुम्ही सॅक्रिफाईस करत असाल तरच तुम्हाला नोकरी मिळते. जर मी तुमच्याकडे पर्याय ठेवला, तुला नोकरी पाहिजे की गर्लफ्रेंड? बघा, तुला नोकरी पाहिजे की गर्लफ्रेंड म्हणजे काय? मी काय करतो, तुमच्या समोर एकच पर्याय ठेवते. जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये अथवा, वा, की, किंवा, नाहीतर यांसारख्या शब्दांनी 2 वाक्य जोडले आणि त्यापैकी एकच पर्याय उचलायला सांगितलंय, असे वाक्य जर दिसले तर ते विकल्प असतात. विकल्प म्हणजे पर्याय, दोन्हीपैकी एक पर्याय निवडायचा असतो. ते ह्या शब्दाने जोडलेले असतात. अथवा, वा, की, किंवा, नाहीतर यांसारख्या शब्दांनी 2 शब्द जोडलेले असतात आणि त्यामधनं आपल्याला एकच उचलायची परमिशन असते, त्यापैकी एक निवडायचा असतो. असे वाक्य विकल्प बोधक उभयआन्वी अव्ययाचे असतात. अजून उदाहरण बघा कसे. आता विकल्प बोधक मध्ये मी जर असं म्हणलं, तू कामाला जा अथवा नको जाऊ. तू कामाला जा अथवा नको जाऊ, दोन्हीपैकी एक पर्याय, जा किंवा नको जाऊ. जा किंवा नको जाऊ, जा अथवा नको जाऊ. त्यानंतर असं जर घेतलं, पाऊस पडो वा न पडो कामाला जावे लागणार. पाऊस पडो वा ना पडो कामाला जावे लागणार. आता पडो किंवा ना पडो, पडो वा ना पडो. त्यानंतर नाहीतर, नोकरीला लाग नाहीतर घर सोडून जा. जर बापाने भरपूर पैसा लावलाय मुलाला आणि मुलगा इकडे मस्त मजा मारतोय, अभ्यास करत नाही, काय नाही, तर बाप त्याला काय म्हणतोय, नोकरीला लाग नाहीतर घर सोडून जा. म्हणजे त्याच्यापाशी 2च पर्याय, एक तर नोकरीला लागायचंय नाहीतर घर सोडून जायचं, दोन्हीपैकी एक पर्याय त्याला निवडायचा आहे. तर यांसारखे दोन्हीपैकी एक पर्याय निवडणारे वाक्य नाहीतर, किंवा, की, वा, अथवा यांसारख्या शब्दांनी जोडलेले असतात, त्याला विकल्प बोधक म्हणतात. विकल्प म्हणजे पर्याय, पर्याय दोन्हीपैकी एक निवडायचा तो पर्याय. समजलं? त्यानंतर न्यूनत्व. मित्रांनो, न्यूनत्व म्हणजे काय माहितीये का? न्यूनत्व म्हणजे उणीव. उणीव म्हणजे कमीपणा. तुम्हाला मी समुच्चय मध्ये काय सांगितलं होतं की पहिलं वाक्य जेव्हा तुम्ही वाचता, पहिलं वाक्य वाचता तेव्हा ते नॉर्मल असतं, पण जेव्हा दुसरं वाक्य वाचता तेव्हा तुमच्या लक्षात येते की बाबा दुसऱ्या वाक्यामुळे पहिल्या वाक्यात भर झाली. दुसऱ्या वाक्यामुळे पहिल्या वाक्यात भर झाली, काहीतरी वाढलंय. पण न्यूनत्व मध्ये ह्याच्या उलट आहे, समुच्चयच्या उलट आहे. न्यूनत्व मध्ये जेव्हा तुम्ही पहिलं वाक्य वाचता तेव्हा ते नॉर्मल असतं, ते वाचून जातो आपण. पण जेव्हा आपण दुसरं वाक्य वाचतो का, तेव्हा आपल्या लक्षात येते की अरे ह्याच्यात काहीतरी कमी दिसते, ह्याच्यात काहीतरी कमीपणा झालाय. पहिलं वाक्य नॉर्मल वाटतं, पण दुसरं वाचल्यावर आपल्या लक्षात येते की अरे पहिल्या वाक्याचा काहीच फायदा नाही.
दुसरं वाक्य त्यात कमीपणा दाखवते. कसं दाखवते ते बघा. समजा न्यूनत्व मध्ये मी जर असं उदाहरण घेतलं, ढग दाटून आले. बघा, ढग दाटून आले पण पाऊस पडलाच नाही. काय फायदा झाला ढग दाटून येण्याचा? आपण म्हणतो ना, आपल्या तोंडातून आपसुक असे शब्द येतात की मग काय फायदा झाला. पहिलं वाक्य आपण वाचलं. पहिलं वाक्य आलं ढग दाटून आले. ढग दाटून आले वाक्य नॉर्मल, काही वाटत नाही. पण जेव्हा याला पण जोडलं आणि नंतर विचारलं ढग दाटून आले पण पाऊस पडलाच नाही. पाऊस पडलाच नाही म्हणजे दुसऱ्या वाक्याने काय केले? पहिल्या वाक्यामध्ये कमीपणा दाखवून दिलाय. दुसरं वाक्य आल्यामुळे पहिलं वाक्य पण कमी झाले. पहिल्या वाक्याचा पण अर्थ संपलाय. पहिल्या वाक्याचा पण काहीच उपयोग राहिलेला नाही. अशा प्रकारचे वाक्य पण, परंतु, परी, बाकी यांसारख्या शब्दांना जोडून आले आणि पहिल्या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्याने कमीपणा दाखवला तर ते न्यूनत्व बोधक मध्ये येतात. न्यूनत्व म्हणजे उणीव, कमीपणा, एवढं लक्षात ठेवायचं. न्यूनत्व म्हणजे उणीव, कमीपणा, विकल्प म्हणजे पर्याय, समुच्चय म्हणजे साठा वाढवणे. ठीक आहे. आता न्यूनत्व बोधकचे इतर उदाहरण बघा. इतर उदाहरणामध्ये मी असं म्हणू शकतो, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मराव पण कीर्ती रूप उराव म्हणजे आपली चर्चा दिवसेंदिवस चालावं. मराव पण माणसानं न्यूनत्व दाखवले. एका वाक्यात मराव म्हणून सांगितले, एका वाक्यात कमीपणा दाखवले. तुम्ही मरून नाही तर काही फायदा नाही मग तुमचा. मराव पण परी कीर्ती रूपे उरावे. त्यानंतर जर उदाहरण घेतलं तर बघा, पोलीस चोराच्या मागे लागले परंतु चोर सापडलाच नाही. पोलीस चोरांच्या मागे लागले परंतु चोर सापडलाच नाही. बघा, पहिलं वाक्य काय होतं? पोलीस चोरांच्या मागे लागले. आता आपल्याला माहिती आहे पुढे काय, पण परंतु हा शब्द आला, त्याने दुसरं वाक्य आणलं. दुसरं वाक्य चोर सापडलाच नाही मध्ये पहिल्या वाक्याचा पण काय फायदा झाला का? चोरांच्या मागे लागून काय फायदा झाला पोलिसांचा? म्हणून पण, परंतु, परी, बाकी यांसारखे शब्द येतात. पहिलं वाक्य येतं, त्यानंतर हे शब्द येतात दुसरं वाक्य घेऊन, आणि दुसरं वाक्य आल्यामुळे पहिल्या वाक्याचा अर्थ निरर्थक ठरतो. पहिल्या वाक्याचा उपयोग राहत नाही. अशा प्रकारचे शब्द न्यूनत्व बोधक उभयआण्वी अव्ययाचे आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रकार परिणाम. परिणाम बघा नीट. परिणाम काय असते? सरळ सरळ एखाद्या गोष्टीचा परिणाम. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात सांगितलेला असतो. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात सांगितला जातो. पहिल्या वाक्यात जे काही केले का त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसणार आहे. आता समजा ते कसं असतं? म्हणून, सबब, तस्मात, तेव्हा. म्हणून, सबब, तस्मात, तेव्हा यांसारख्या शब्दांना ते वाक्य जोडतात. एक पहिलं वाक्य येतं, त्यानंतर हे शब्द येतात म्हणून, सबब, तस्मात आपण घेतो, त्यानंतर दुसरं वाक्य घेतो. पण पहिल्या वाक्यात जे काही केलंय का त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात येईल. बघा कसं, आईने मुलावर संस्कार दिले नाही. आईने मुलावर संस्कार दिले नाही म्हणून मुलगा चोर झाला. आईने मुलावर संस्कार दिले नाही म्हणून मुलगा चोर झाला. बघा, पहिलं वाक्य काय होतं? आईने मुलावर संस्कार दिले नाही आणि त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात काय दाखवला? मुलगा चोर झाला. आणि ते कोणत्या शब्दांना जोडले? म्हणून या शब्दांना जोडले. म्हणून, सबब, तस्मात, तेव्हा यांसारखे शब्द काय करतात? परिणाम दाखवतात. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवतात आणि ते परिणाम बोधक उभयआण्वी अव्यय असतात. आता बघा दुसरं उदाहरण परिणाम बोधकचं. मी जर असं म्हणलं, मी मनापासून अभ्यास केला. मी मनापासून अभ्यास केला म्हणून पोलीस झालो. मी मनापासून मेहनत घेतली म्हणून पोलीस झालो. म्हणजे याचा अर्थ काय? पहिल्या वाक्यात मी मनापासून मेहनत घेतली, त्याचा परिणाम काय झाला? मी पोलीस झालो. असं म्हणून या शब्दात. त्यानंतर सबब मध्ये बघा, सबब कसं येतं? माझी सायकल बिघडली. माझी सायकल किंवा माझी वाटेत सायकल बिघडली. सबब मला कामावर जायला उशीर झाला. सबब मला कामावर जायला उशीर झाला. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवला. उशीर का झाला? तर सायकल खराब झाली. ठीक आहे. त्यानंतर मी असं म्हणेल, जास्त पाऊस पडला. यास्तव, जास्त पाऊस पडला. यास्तव पिके पिवळी पडली. जास्त पाऊस पडला. यास्तव एक शब्द येतो त्याच्यामध्ये. यास्तव, तस्मात, यास्तव पिके पिवळी पडली. जास्त पाऊस पडल्यामुळे पिके पिवळी पडली. तुम्हाला हे शब्द जरी लक्षात नाही राहिले, यास्तव, तस्मात, तरी तुमच्या लक्षात हे येतं, जास्त पिके
जास्त पाऊस पडला, जास्त पिके पिवळी पडली. तुम्हाला कळतं बघा, जास्त पाऊस पडल्यामुळे पिके पिवळी पडली, हे परिणाम दाखवायले. परिणाम दाखवायले म्हणजे मधला शब्द काय आहे ते मॅटरच करत नाही ना. काही का असं मधला शब्द, फक्त वाक्यात काय दाखवले आपल्याला, परिणाम दाखवलाय. या वाक्यात काय दाखवले, कमीपणा दाखवलाय. या वाक्यात काय दाखवले, पर्याय दाखवलाय. या वाक्यात काय दाखवले, भर टाकली, समुच्चय दाखवलाय. मग जेव्हा हे गोष्टी तुमच्या लक्षात येतात, हे गोष्टी लक्षात येतात की वाक्यामध्ये समुच्चय आहे का, विकल्प आहे का, न्यूनत्व आहे का, परिणाम आहे, जेव्हा ह्या गोष्टी समजल्या तेव्हा हे शब्द मॅटरच करत नाहीत ना. जर तुम्हाला कन्फर्म माहिती आहे ह्या वाक्यात परिणामच दाखवलाय, तर तेच म्हणून आहे का, सबब आहे का, तस्मात आहे का, काही का असेल, त्या वाक्यात 100% पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात आहे, मग मी परिणाम बोधक उत्तर लिहिणार. मग कसं काय चुकते. न्यूनत्व तुम्हाला जर कळाले ह्या वाक्यात पहिल्या वाक्या व्यवस्थित आहे पण दुसऱ्या वाक्यात त्याचा कमीपणा दाखवलायच, तर मग काय संबंध आहे, पण येते का, परंतु येते का, परी येते का, बाकी येते, काहीच गरज नाही. त्यानंतर विकल्प, तुमच्याकडे दोन पर्याय ठेवलेले आहेत, हे उचल किंवा ते उचल, हे घे किंवा ते घे, तर मग काय संबंध आहे, की येते अथवा येते किंवा येते का नाही तर येते, काय गरज आहे. 100% परिणाम विकल्प बोधक आहे. समुच्चय, पहिल्या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्याने भर टाकली, आपल्याला दिसायला जाईल की बाबा विजा चमकू लागले, हे पहिलं वाक्य. दुसऱ्या वाक्यात सांगितलं की पावसाला सुरुवात झाली, म्हणजे भर बसली, त्यात भर टाकली. मग काय आणि व आणि शिवाय काही काही येईना. समजलं. मग ज्यांना हे शब्द पाठ होत आहेत त्यांनी शब्द पाठ करा, ज्यांना होत नाही त्यांनी ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग ते शब्द गेले खड्ड्यात. येऊ अगर नाही येऊ, हे जर समजलं तुमचं उत्तर बरोबर येणारच आहे. इथपर्यंत समजलं. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. बघा त्याच्यामध्ये हे शब्द आहेत आणि हे झाले आपले प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे 4 प्रकार. आता आपण काय करू, गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे पण 4 प्रकार आहेत, ते 4 प्रकार आपण बघू.